आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं साधंच जेवण करायचं ठरवलं, म्हणून सर्वप्रथम डाळ भात करायला घेतला। तर एका प्लेटमध्ये सुरुवातीला अर्धी वाटी तुरीची डाळ आणि सोबतच पाववाटी पेक्षाही थोडीशी कमी इतकी मुगाची डाळ घेतली। नुसत्याच तुरीच्या डाळीचे वरण केल्याने बहुतेक जणांना पित्त होते, तर तूर आणि मुगाची डाळ घालून वरण बनवले तर पित्त होत नाही आणि वरण हे छान दाटसर बनते। तर डाळ ही स्वच्छ करून कुकरच्या डब्यामध्ये घेतली, सोबतच 1 वाटी इतका इंद्रायणी तांदूळ स्वच्छ करून घेतला। आता डाळ आणि तांदूळ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची। नंतर त्यामध्ये अंदाजानुसार दोन्ही डब्यांमध्ये पाणी घातले। तर डाळीच्या डब्यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला। यामध्ये तुम्ही लसूण सुद्धा ऍड करू शकता, तर लसूण हा मी फोडणीत घालते। आणि तांदूळच्या डब्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केले। आता ते मिक्स करून घेऊ। डाळ भात लावताना कुकरमध्ये सुरुवातीला पाणी घातले, तर साधारणपणे 1 ग्लास इतके पाणी मी यात घातले। तळाशी असं स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर सुरुवातीला डाळीचा डबा घालायचा आणि वरतून तांदळाचा डबा ठेवायचा, म्हणजेच डाळ शिजताना त्याचं पाणी हे भातावर पडत नाही, त्यामुळे भाताचा डबा हा वरती ठेवायचा। आता झाकण लावून कुकरच्या मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर होतोय तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊ। तर या ठिकाणी मी मस्त अशी हिरवीगार तांदूळक्याची भाजी घेतली। बरेच जण या भाजीला तांदूळजा असेही म्हणतात। तर ही भाजी स्वच्छ निवडून चाळणीत धुवून ठेवलेली आहे। आता त्यामध्ये घालण्यासाठी कांदा हा बारीक चिरून घेऊ। तर ह्या भाजीमध्ये कांदा हा छान लागतो, त्यामुळे मी कांदा हा थोडा जास्तच घातला। साधारणपणे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले। तर ही रानभाजी चवीला खूप छान लागते, एकदम सोपी पद्धत आहे। वरण भातासोबत मस्त अशी तोंडी लावण्यासाठी झणझणीत तयार करणार आहे। तर कांदे चिरून झालेत, तर दुसरीकडे हिरवी मिरची आणि लसूण घेतला। तर हिरवी मिरची ही तिखट आहे, त्यामुळे मी काही मिरच्या ह्या कमी केल्या। तर बघा, या ठिकाणी 5 ते 6 हिरवी मिरची आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या। तर लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यात छान कुटून घेतलं। तर हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, मिक्सरलाही फिरवू शकता, पण असं कुटून छान फ्लेवर येतो। तर भाजीला फोडणी देण्यासाठी सर्व तयारी होईपर्यंत इकडे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झाल्या। गॅस बंद करूया आणि भाजीला फोडणी देऊया। गॅसवर कढई गरम करत ठेवून त्यात 1 मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं। जिरं छान फुललं की लगेच यामध्ये बारीक केलेला कांदा घालूया। तर कांदा हा मध्यम आचेवर परतून घ्यायचा। कांदा लवकर शिजावा म्हणून यात मी थोडंसं मीठ घातलं, त्यामुळं कांदा लवकर तर शिजतो, शिवाय करपत सुद्धा नाही। तर बघा, कांदा हा हलकासा गुलाबी रंगावर परतला की तर तो असा दाखविल्याप्रमाणे एका बाजूला करून घ्यायचा। असं केल्याने तेल हे थोडंसं एका साईडला होईल आणि त्या तेलामध्ये आपल्याला जो ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो परतायचा आहे। तर हा ठेचा थोडासा तेलात परतला की पुन्हा कांद्यामध्ये मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायचं। नंतर लगेच यामध्ये तांदूळकाची भाजी घालायची। तर या भाजीमध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, तर रोजच्या आहारामध्ये आपण या भाजीचा समावेश केला पाहिजे। भाजी कढईमध्ये शिजण्यासाठी टाकल्यानंतर लगेच यामध्ये मीठ घालायचं नाही, भाजी चांगली परतून घ्यायची, नंतरच यामध्ये मीठ घालायचं। तर बघा, थोडंसं मीठ यात मी घातलेलं आहे, कारण कांद्यामध्ये सुद्धा अगोदर आपण मीठ ऍड केलं होतं। जशी ही भाजी आपण परतू तशी तिची क्वांटिटी कमी होते, त्यामुळे भाजीमध्ये मीठ ही नंतरच घालायचं, त्यामुळे मिठाचा अंदाज सुद्धा येतो। तर बघा, या ठिकाणी आपली भाजी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतका मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। मिक्स करून घेऊ। तर बघा, या ठिकाणी मस्त अशी झणझणीत औषधी गुणधर्म असलेली गावरान चवीची तांदूळका भाजी तयार झालेली आहे। तर गॅस बंद करूया। तर बघा, इथे आपली भाजी तयार झालेली आहे, ही आपण साईडला ठेवून देऊया आणि कुकर सुद्धा इथे थंड झालेला आहे। चला तर मग डाळीला फोडणी कशी द्यायची ते बघूया। तर बघा, आपला इथे भातही छान असा फुललेला आहे, तो आपण डबा काढून साईडला ठेवूया आणि डाळीचा डबा सुद्धा काढून यातील डाळ ही घोटून घेऊया।
तर या ठिकाणी कुकरच्या तळाशी जे पाणी शिल्लक असते ते मी डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर चमच्याच्या मदतीने डाळ ही हलकीशी घोटून घेऊया. मुगाची डाळ वापरल्याने डाळ ही छान अशी शिजली जाते. त्याचप्रमाणे मस्त दाटसर असं याचं वरण तयार होईल. फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण घेतला. गॅसवर पातेले ठेवून त्यामध्ये 1 मोठा चमचा इतके तेल घातले. तेल गरम झाले की लगेच जिरे, मोहरी आणि ठेचलेला लसूण, 2 हिरवी मिरची हातानेच अशी तोडून टाकली. त्याचबरोबर कढीपत्ता, पाव चमचा हिंग आणि अगदी चिमूटभरच हळद घालायची, कारण आपण डाळीमध्ये सुद्धा अगोदर हळद घातलेली आहे. आणि तेलामध्येच मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातली. छान मिक्स करून घेऊ. तर बघा मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये लगेच घोटलेली डाळ घालून घेऊ आणि आता वरतून डब्यातच पाणी घालून वरणात पाणी ऍडजस्ट करायचं, म्हणजेच वरण किती दाटसर व पातळ हवं याप्रमाणे पाणी घालायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर चांगले मिनिटभर वरण खळखळून उकळून घ्यायचं. तर बघा या ठिकाणी मस्त असं साधं रुचकर खमंग फोडणीचं वरण तयार झालेला आहे. गॅस बंद करूया. तर आजची ही रोजच्या आहारातील साधी सोपी वरण भात औषधी गुणधर्म असणारी गावरान चवीची तांदूळका किंवा तांदूळजाची मस्त झणझणीत अशी भाजी, सोबतच इथे मी चपाती केलेली आहे. तर या भाजी सोबत तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खूपच छान लागते. तर ही आजची अशी रोजच्या जेवणाची साधी थाळी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करत जा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला नवनवीन पदार्थ तुमच्या सोबत शेअर करण्यास प्रेरणा मिळते. धन्यवाद.